बारामतीच्या रुई परिसरातील साईनगरमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला आणि त्यामुळे खळबळ माजली। मुलीचा मृत्यू हत्या की आत्महत्या याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे। विशेष म्हणजे मृत मुलगी ही आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान रोहित पवार बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी भेट दिलेली आहे। तर या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, खरं काय घडलं, कशामुळे घडलं हे समजायला हवं अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली। साहेबांबरोबर माझी चर्चा झाली। दवाखान्यामध्ये असणारे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांना मी विनंती केली, एक तर पोस्टमॉर्टम होत असताना त्याच्यामध्ये हलगर्जीपणा कुठेही नको। पोलिसांकडनं सुद्धा माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता खरं काय घडलं, काय कारणं आहेत, कशामुळे तिचा मृत्यू झाला हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। या संदर्भातले काही सविस्तर तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। जयकुमार, होऊ शकतो की बारामती तालुक्यातील रुई हद्दीमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे। आज सकाळी पहाटे 3च्या सुमारास ही जी एका मुलीची अल्पवयीन मुलगी आहे, तिचं वय 15 असं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिचं वय अतिशय 15 आहे। तिचा मृतदेह रुई पाटीमधील साईनगर येथे एका बिल्डिंगच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या पडीत त्या झुडपात तिचा मृतदेह सापडला आहे। परंतु तिच्या घरी त्या मुलीची काहीतरी वाद झाला आणि त्यानंतर त्या मुलीने ही पाऊल उचलल्याचं प्राथमिक माहिती समोर येत असली तरी अद्याप त्या मुली संदर्भात नेमकी तिने आत्महत्या केली आहे की तिचा खून केला आहे ही अद्याप माहिती पोलीस शोध घेत आहेत। परंतु आता थोड्या वेळापूर्वी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीतील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात भेट देऊन त्या कुटुंबाच्या पीडित मुलीच्या आईवडिलांशी त्यांनी संवाद साधलेला आहे। डीवायएसपी असतील बारामतीचे त्यांना देखील सूचना करण्यात आल्या आहेत की या प्रकाराचा निष्पक्षतेने चौकशी करावी आणि ही नेमकी काय घटना घडलेली आहे यावरती सविस्तर माहिती घ्यावी असे देखील रोहित पवार यांनी म्हटले असले तरी बारामतीचे जे डीवायएसपी आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी तिच्या घराच्या आवारामध्ये रात्री 3च्या सुमारास ती तिच्या घरातून बाहेर पडली आणि त्यानंतर सकाळी पोलीस स्टेशनमध्ये फोन आला 8च्या सुमारास की मुलीचा मृतदेह या ठिकाणी सापडलेला आहे। त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे। संपूर्ण तिथली चाचपणी करण्यात आलेली आहे। तिथले पुरावे त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमने घेतलेले आहेत आणि या मुलीला शवविच्छेदन अहवालासाठी बारामतीतल्या सिल्वर ज्युबली हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेले आहे आणि संपूर्ण आता यावरती शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर समजू शकेल की नेमकं या मुलीने आत्महत्या केली आहे की तिचा खून झाला आहे। ही संपूर्ण माहिती तिच्या शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल। विक्रांत, धन्यवाद जयकुमार दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मुंबई महानगरपालिकेतील पक्षांतर्गत गटबाजीवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं नाराजी व्यक्त केली आहे। महापौर रितू तावडे आणि भाजपशी संबंधित सातत्यानं होणाऱ्या वादांचीही पक्षानं गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे। महापौरांवर होणारे आरोप आणि अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना पक्षाच्या नेतृत्वामध्ये आहे। महापालिकेतील या वादाला आता भाजपमधील अंतर्गत सत्ता संघर्षाची किनार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे अंतर्गत वादांना खतपाणी घालणाऱ्या नेत्यांवर पक्ष काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागलं। मुंबई महापालिकेतील गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी भाजपनं हालचाली सुरू केल्यात। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी महापालिकेतील नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। अमित साटम, महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण सभापती राजश्री शिरवडकर आणि सभागृह नेते गणेश खणकर यांच्यात महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे आणि त्यानंतर सर्व नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांची स्वतंत्र बैठक होणार असून पक्षांतर्गत नाराजी, गटबाजी आणि निधी वाटपाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। छात्रों की गुंज या कार्यक्रमामध्ये आदिवासी विद्यार्थिनीनं राहुल गांधींसमोर विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या। पुण्यातील मांजरी भागामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। पुढारी न्यूजनं सर्वप्रथम या आंदोलनाची दखल घेत विद्यार्थ्यांना व्यासपीठ दिलं। आता स्वारगेट ते डेक्कन विद्यार्थ्यांनी पायी मोर्चा काढत आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। शिक्षणासाठी वयाच्या 35 वर्षांपर्यंत सवलत, वसतिगृहांचा प्रश्न सोडवणं आणि शासकीय नोकऱ्यांमधील रिक्त पदं भरण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे।
10 दिवस झाले या विद्यार्थ्यांचा लढा मांजरीमध्ये सुरू आहे, उपोषण सुरू आहे. कुठल्या कुठल्या मागण्या आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि काय म्हणणं आहे तुम्हा सगळ्यांचं? जय आदिवासी, सगळ्यांना जय आदिवासी, जय जोहार. 5 ऑगस्टचा जो GR आहे तो रद्द झालाच पाहिजे आणि तसं होत नसेल तर अशोक उईके साहेबांनी राजीनामा दिलाच पाहिजे. शिक्षणासाठी एवढा संघर्ष करावा असेल तर हा लाजिरवाणा आहे आणि कुठेतरी शासनाचा घाणेरडेपणा म्हणजे शासनाने आदिवासी मुलांना दगा आणलेली गोष्ट आहे आणि हे आम्हाला अजिबात मान्य नाही. हा जो GR काढलेला आहे त्यांनी तो तात्काळ त्यांनी रद्द करावा आणि जर नसेल जमत रद्द करायला तर आदिवासी विकास मंत्री हा आमचा आदिवासी विकास मंत्रीच आहे. त्यांनी विकासासाठी जर मंत्र्याला जर लाज वाटत असेल थोडीफार तर त्यांनी राजीनामा द्यावा नाही तर GR रद्द करावा. वयाची अट आधीच्या GR मध्ये कोणतीच वयाची अट टाकलेली नव्हती आणि अचानक ते 5 ऑगस्टला GR काढताय. त्याच्यात त्यांनी 26 वर्षाचं अट टाकून दिली आणि 14 तारखेला जो त्यांनी सुधारित GR काढला त्याच्यात ते 30 वर्ष वाढवताय. म्हणजे फक्त आमच्या आधी जर त्याच्यात अट नव्हती GR मध्ये तर आताही ती नको असायला एवढी आमची मागणी. आता आम्ही फक्त ग्रॅज्युएशन करून पुढे शिक्षण घ्यायचं नाही का? आम्ही फक्त ग्रॅज्युएशन करायचं, 12वी करायचं आणि नंतर मग क्लर्क लागायचं का? आम्ही पुढे शिक्षण घ्यायचंच नाही का? म्हणजे PhD नाही करायचं, आम्ही मास्टर्स नाही करायचं, काहीच नाही करायचं, म्हणजे 25 वर्षापर्यंत शिकायचं आणि गर्दी बसायचं, असं करायचं का? हा GR पूर्ण संविधानाच्या विरुद्ध आहे. आदिवासी विकास विभाग स्वतःला संविधानापेक्षा मोठा समजतो आणि हा भारत देश हा संविधानावर चालतो. तर आदिवासी विकास मंत्री या विद्यार्थ्यांचा कोणताही विकास करू शकत नाही. त्यांनी तात्काळ आपला राजीनामा द्यावा अशी आमची ठाम भूमिका आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे. चाकणमधील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्न सातत्यानं पुढारी न्यूजनं लावून धरल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आलेली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमधील गैरसोयींमुळे तब्बल 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याची बातमी सर्वप्रथम पुढारी न्यूजनं समोर आणली होती आणि या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकणमध्ये दाखल होत असून ते रस्ते आणि खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यानंतर उद्योजक तसंच चाकण वाहतूक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी ते चर्चाही करणार आहेत. समस्यांवर उपाययोजनांचा आढावा घेतील. चाकणच्या खड्ड्यांवर प्रशासनाची आता धावपळ सुरू झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज चाकणमध्ये असणार आहेत. ते प्रत्यक्ष या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतील, पाहणी करतील. त्यानंतर ते उद्योजकांशीही संवाद साधणार आहेत, त्यांच्याशीही बोलणार आहेत.